गोकुळ सोबत गोकुल. अटल चषक फुटबॉल स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात संयुक्त जुना बुधवारने पीटीएम अ वर सडन डेथवर विजय मिळवत उपांत्य फेरीत केला प्रवेश. तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज पीटीएम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांचा सामना झाला. पूर्वार्धापासूनच दोन्ही संघांकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 5व्या मिनिटाला जुना बुधवारच्या हर्ष जरग याने मैदानी गोल करत जुना बुधवार संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 24व्या मिनिटाला पीटीएम अ च्या ऋषिकेश मेथे पाटील याने गोल करत सामना 1-1 बरोबरीत आणला. मध्यांतरापर्यंत हा सामना 1-1 असा राहिला. उत्तरार्धात दोन्ही संघाकडून खोलवर चढाया करण्यात आल्या. 61व्या मिनिटाला जुना बुधवारच्या टीएम विष्णू याने मैदानी गोल करत जुना बुधवार संघास 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पीटीएमच्या खेळाडूंनी गोलची परतफेड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामन्याच्या 79व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील याने हेडद्वारे गोल करत सामना बरोबरीत आणला. संपूर्ण वेळेत दोन्ही संघास गोलसाठी आघाडी करता आली नसल्याने सामना 2-2 बरोबरीत राहिला. सामन्याचा निकाल ट्रायब्रेकरवर घेण्यात आला. तिथंही बरोबरी झाल्याने सामना सडन डेथवर घेण्यात आला. यामध्ये पीटीएमच्या संदेश कासार याचा चेंडू गोल पोस्टला लागल्याने जुना बुधवार संघाने पीटीएमवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.